इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी. या इच्छेनं दशरथानं यज्ञाश्व सोडला. पुढे एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगाने यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुंदुभी सारख्या कणखर पण मधुर नादाने तो राजा दशरथाला म्हणाला, दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाचे होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. या दानासे या दानाहून, या दानासे या दानाहून अन्य नसे उपमान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. करात घेही सुवर्ण स्थाली, देराण्याना क्षीर आतली. करात घेही सुवर्ण स्थाली, देराण्याना क्षीर आतली. कामधेनुच्या दुग्धाहून हे, कामधेनुच्या दुग्धाहून हे. ओजहीचे बलवान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील, त्यांच्या पोटी जन्मा येतील. योद्धे चार महान. दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान.
अंश मानवी प्रसवतील त्या तिन्ही देवी प्रसवतील त्या तिन्ही देवी श्री विष्णूंचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान कृतार्थ दिसते तुझे लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसते तुझे लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा पावतो दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 हे हे पायसदान पायसदान दशरथा त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान. हे यज्ञ पुरुषाचं वचन खरं ठरलं. त्या पायसाच्या सेवनानं दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौशल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न, कैकेयीला भरत असे 4 पुत्र झाले. राजाची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील सुखाला सीमा नाही राहिली. नगरजनांचा आनंद तर नुसता भरभरून वाहत होता. श्रीरामादिक भावंडे रांगू लागली तरीही अयोध्येतील स्त्रिया श्रीरामजन्माचेच आनंदगीत गात होत्या. पुन्हा पुन्हा गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ
रा